नमस्कार मित्रांनो. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात मंगळ जो ग्रह आहे तो वक्री होणार आहे दिनांक 6 डिसेंबरला. 6वं स्थान ज्याला आपण अशुभ स्थान असं सुद्धा म्हणतो, रोग आणि शत्रूचं हे स्थान आहे. याचप्रमाणे कुंभ राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह ज्याला आपण राजयोगकारक ग्रह म्हणतो शुक्र, जो की कुंभ राशीच्या व्यय स्थानात भ्रमण करणार आहे दिनांक 3 तारखेपासून ते जवळजवळ 28 तारखेपर्यंत, म्हणजे जवळजवळ संपूर्ण महिना. आता हे जे व्यय स्थान आहे हे सुद्धा अशुभ फलदायी स्थान म्हटलं जातं. याच्यामधून कर्ज किंवा बंधन योग यासारख्या गोष्टी पाहिल्या जातात. अगदी तशाच प्रकारचे अनुभव येणार नाहीत. हे जे ग्रह आहेत ते ग्रह आणि बाकीचे जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम नेमके कुंभ राशीवर डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर 2024ला कशा प्रकारचे असणार आहेत या सर्व संदर्भात खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण विचार करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो, म्हणजे तुमच्या राशीला 7.5 आहे. गेल्या जवळजवळ 2 ते 2.25 वर्षापासून तुम्ही त्याचा अनुभव घेतच असाल. याचप्रमाणे जो शुक्र ग्रह आहे तो दिनांक 19 तारखेनंतर तुमच्या राशीमध्ये येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या राशीच्या 6ष्ठ स्थानामध्ये मंगळ भ्रमण करतोय. दिनांक 7 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. याप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे बुध, जो की दशमात भ्रमण करतोय, 16 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार. एकंदरीतच या सर्व ग्रहस्थींचा विचार करायचा झाला तर या महिन्यामध्ये जे प्रेशर किंवा जे स्ट्रेस या टेन्शन गेल्या साधारण 15-1 दिवसापासून तुम्ही वाहवत होता किंवा तुम्हाला जाणवत होतं, तर या महिन्याच्या 19-20 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होणार. तुमचा जो स्ट्रेस आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होणार, जे की खूप चांगली गोष्ट आहे. फक्त एकच गोष्ट आहे की या महिन्यामध्ये धावपळ थोडीशी तुमची जास्त आहे. आता ही जी धावपळ आहे ही करिअरच्या संदर्भात, कार्यक्षेत्राच्या संदर्भात असणार आहे. त्यामुळे लागणं, कापणं, खरचडणं, फ्रॅक्चर होणं किंवा शारीरिक काही दुखापती होणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येऊ शकतात. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र स्ट्रेस तुमचा बऱ्याच प्रमाणात कमी होईल. थोडंसं 20 तारखेपर्यंत थांबावं लागेल. ज्यानंतर आपण चर्चा करू आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा असेल. 3 जे ग्रह आहे ते सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे, बुध, गुरु आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण शुक्र. बुध जो ग्रह आहे हा तुमचा पंचमेश आहे, अष्टमेश आहे आणि जो गुरु ग्रह आहे तुमचा लाभेश आहे आणि धनेश आहे. पैकी गुरु जो ग्रह आहे तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे, वक्री आहे. बुध जो ग्रह आहे तुमच्या दशमात भ्रमण करतोय आणि साधारण तो वक्री होता, आता 16 तारखेनंतर मार्गस्थ होणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुक्र जो ग्रह आहे तो तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. तर एकत्रित सांगायचं झालं तर हा महिना आर्थिक संदर्भात मनावर तेवढा सोपा नसणार आहे. खर्च जास्त होते, फायनान्शियल क्रंच सगळे होते आणि पैशाच्या संदर्भात थोडंसं जास्त तुम्हाला प्रॅक्टिकल धोरण अवलंबावं लागेल, कारण गोष्टी तेवढ्या सोप्या नसतील. तसं पाहिलं तर तुमची जी रास आहे ही बरीचशी डिसिप्लिन आहे, शिस्तप्रिय आहे. गोष्टी कधी कशा प्रकारे करायच्या, कशा प्रकारे हँडल करायचं या संदर्भात तुमचं नॉलेज खूप चांगलं असतं. या महिन्यामध्ये थोडंसं त्याच्यावरती जास्त लक्ष ठेवावं लागेल. आर्थिक संदर्भ आहे तो मनावा तेवढा सोपा नसणार आहे. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर त्यातले तर थोडंसं तुम्हाला जर काही महत्त्वपूर्ण काही डिसिजन घ्यायचे असेल तर या महिन्याच्या साधारण 20 तारखेनंतर तुम्ही त्या संदर्भातला विचार करू शकता. कारण 20 तारखेच्या आधी कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे ट्रेड किंवा शॉर्ट टर्ममध्ये काहीही इन्व्हेस्ट करू नका. गोष्टी तुमच्यासाठी सोप्या नसते. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शुक्र, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे बराचसा कालावधी आणि व्ययस्थानामध्ये आणि तुमच्या चतुर्थात असणारा जो बुध आहे तो सुद्धा वक्री आहे. तर एकंदरीत घरातल्या ज्या व्यक्ती असतात त्याच्यावर फिरणं वगैरे होईल, परंतु त्यांच्याबरोबर तुमचं जे साधर्म्य आहे किंवा त्याचे तुमचं जे इंटरॅक्शन आहे ते काही तेवढंसं चांगलं असणार नाही. तर हा गोष्ट थोडासा आहे, पण त्याचा याचा 5 मोठा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे बुध, जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि साधारण 16 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. गेल्या साधारण 15 दिवसापासून बघितलेलं असेल की जर का तुम्ही जे रिलेशनशिप असतात तिथे गोष्टी काही नीटशा चाललेल्या नाही आहे. म्हणजे विड्रॉल ऑफ इंटरेस्ट, मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे तुम्ही अनुभव घेतलेले किंवा अबोला धरणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असतील. पण या महिन्याच्या 18-19 तारखेनंतर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या पूर्वपदावर येते. त्याच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन असेल, हार्मनी असेल, तुमच्यामध्ये तुमचे जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये ते बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होईल. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. मात्र ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास नो कव्हर करू शकतील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी मात्र हा संपूर्ण महिना आहे तो व्यवस्थित राहील, काळजी करू नका. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराबद्दल सांगायचं झालं तर वैवाहिक जीवनाबद्दल खास म्हणून सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे रवी, जो की तुमच्या दशमात भ्रमण करतोय. 16 तारखेनंतर हा जो रवी आहे तो तुमच्या लाभात भ्रमण करणार आहे.
तर जर का तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय चांगले राहतील, सुव्यवस्थित राहतील. त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. तुमच्या दोघांमध्ये जी हार्मनी आहे ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं कार्यक्षेत्र. कार्यक्षेत्रासंदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील, कारण तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे मंगळ, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 7 तारखेनंतर वक्री असणार आहे. तुमच्या दशमामध्ये म्हणजे वक्री असणारा जो बुध आहे हा मार्गस्थ होणार आहे 16 तारखेला, आणि दशम स्थानातच भ्रमण करणारा रवी 16 तारखेनंतर लाभ स्थानात करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही अथॉरिटी तुम्हाला मिळालेली असेल, कारण गेल्या काय साधारण तुमच्या 10 ते 15 दिवसात तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होणं किंवा वरिष्ठांबरोबरचे नातेसंबंध सुधारणं, चांगलं होणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला मिळालेले असतीलच. कागदोपत्री व्यवहारामध्ये काही गुंता झालेला असेल किंवा त्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह असते तर ती साधारण 28 तारखेनंतर मागे लागते. मात्र या महिन्याच्या 8-9 तारखेनंतर तुम्हाला वाटतं की आपण जास्त काम करून घेतलं जात आहे काय, किंवा आपल्याला जास्त मेहनत करावी लागते, धावपळ करावी लागतं, अशा प्रकारचा काय अनुभव येतो. पण काळजी करू नका, त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. परंतु कार्यक्षेत्राच्या संदर्भात कार्यक्षेत्र बदलणं किंवा त्याच्या संदर्भात वेगळे काही विचार मनात ठेवू नका. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण आहे, कारण तुमची जी रास आहे ती 7.5 आहे. त्याच्यामुळे नेहमी दुःख, कष्ट किंवा असफलता याला तुम्ही सामोरे गेलेले असाल तर त्याच्यावर थोडंसं निगेटिव्हिटी येऊ शकते, पण तसं काही होऊ देऊ नका. मुळात त्या संपूर्ण महिन्यामध्ये फायनान्सकडे आर्थिक संदर्भात थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे आणि जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. आता आपण चर्चा करू डे टू डे लाईफमध्ये साधारणतः ग्रहयोगांचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 2 तारखेला हर्षल आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो, चतुर्थात भ्रमण करतो, त्याबरोबर व्यय स्थानाचा जो शुक्र आहे हा त्रिकोण योग करणार आहे. शुभफलदायी असा प्रकारचा योग आहे. घरात ज्या व्यक्ती असते त्यांच्याबरोबर बाहेर फिरले जाण्याचा योग संभवतो. काही चुणूकदार संकल्पना तुम्हाला सुचू शकते. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला शनी आणि रवीचा केंद्र योग होणार आहे. शनी जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय, रवी तुमच्या दशमात भ्रमण करतोय. दोघांचा केंद्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही गोष्टी किंवा कॉम्प्लिकेशन्स थोडेसे डोकं वर करू शकते. वरिष्ठांबरोबर छोटे मोठे मतभेद होऊ शकते. या संदर्भात थोडंसं सजग राहणं गरजेचं राहील. दिनांक 7 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्र योग होणार आहे. शनी जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय, जो बुध दशमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र थोडंसं तुमच्या मानसिकतेवरती हा प्रभाव करणारा योग आहे. स्ट्रेस सेशन थोडंसं जाणवेल, त्या संदर्भात काळजी घ्या. खास करून हे जे स्ट्रेस असेल ते तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात निगडीत जास्त असेल. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला मंगळ आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री असणार आहे, आणि जो शुक्र तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुमचे अंदाज वगैरे चुकणं अशा संदर्भात सुद्धा अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकते. तर या संदर्भात काळजी घेणं थोडं महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला नेपच्यून आणि रवीचा केंद्र योग होणार आहे. इथे साधारण लक्षात घ्या, नेपच्यून जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि रवी तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग आर्थिक संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकणं किंवा आर्थिक ज्या तुमची गुंतवणूक असेल त्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह उभं राहणं, चिटिंग होणं, फसवलं जाणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकते. तर या बाबतीमध्ये तुमचे जे खर्च असेल किंवा गुंतवणूक असेल त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला गुरु आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो गुरु तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण शुभ फल देणे राहील. खास करून घरातल्या व्यक्तींना बाहेर फिरायला जाणं, चांगला वेळ व्यतीत करणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्र योग होणार आहे. शनी जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो, जो बुध दशमात भ्रमण करतोय, कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात काळजी घ्या. कार्यक्षेत्राच्या संदर्भात कागदोपत्री व्यवहारामध्ये थोडासा त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागणं किंवा तशा प्रकारचे काही अनुभव येणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतात. स्वतःच्या भावभावनांवर ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला हर्षद आणि शुक्राचा केंद्र होणार आहे. हर्षद जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतोय, हर्षद जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा जो त्रिकोणी होणार आहे. भावभावनांवर नियंत्रण ठेवा. थोड्याशा गोष्टी अशा तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या आहेत, त्यामुळे काळजी घ्या. खास करून तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही गोष्टी वेगळ्या प्रकारे होऊ शकते. थोडंसं सजग राहा. याचप्रमाणे या महिन्यामध्ये एकत्रित 2 अमावस्या येत आहे. एक आहे 1 तारखेला, दुसरी आहे 30 तारखेला, आणि जी पौर्णिमा आहे ती 15 तारखेला आहे. तर साधारण 1, 15 आणि 30 या 3 दिवसादरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, कारण या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण व्यक्तीकडे थोडंसं जास्त असतं. आपण जास्त भावनाशील होतो आणि भावना तिथून घेतलेले निर्णय
चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. तर खास करून या महिन्याच्या 1, 15 आणि 30 या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं कुंभ राशीचं डिसेंबर 2024 करण्याचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.